या जंगलाच्या कुशीत दडलेले आहेत काही शांत खांब, जे फक्त लाकूड किंवा दगड नाही, तर आहेत कोणाच्या तरी आठवणींचं जिवंत रूप, आदराचं, प्रेमाचं आणि सन्मानाचं. मित्रांनो, तुम्ही कधी जंगलात फिरताना किंवा एखाद्या गावाजवळ या प्रकारचे स्तंभ बघितले आहेत का? या स्तंभावर कधी पांढरे किंवा रंगीत कापड बांधलेले असतात, तर कधी चक्क एखादी वस्तू या स्तंभावर सजवून ठेवली जाते. ही काही साधी स्मृती चिन्ह नाही, हे आहेत आदिवासी बांधवांचे पवित्र समाधी स्थळ. गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये अशा समाध्या अनेक गावात दिसतात. स्थानिक बोलीत त्यांना मानगुळी असे म्हटले जाते, तर काही आदिवासी गावात यांना बंडा असे पण म्हटले जाते. या समाध्या दोन प्रकारच्या असतात. एक असते लाकडी स्तंभ, जी काही वर्षांनी कुजून जातात, ते दीर्घकाळ टिकणारे नसतात. एखाद्याला दगडी स्तंभाकरिता मोठे दगड मिळाले नसल्यास ते लाकडी स्तंभाची उभारणी करतात. कित्येकदा तर एखाद्या मोठ्या झाडाला बघून चक्क त्याच्या फांदीला पांढरा दुपट्टा बांधला जातो. आणि दुसरे असते दगडी स्तंभ. हे स्तंभ अनेक काळ टिकणारे असते आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतात. अनेकदा तर अशा दगडी स्तंभावर कोरीव काम किंवा प्राणी आणि पक्ष्यांची चित्रे पण साकारलेली दिसतात, जे त्या व्यक्तीच्या सामर्थ्याचे, साहसाचे आणि गावासाठी दिलेल्या योगदानाचे प्रतीक असते. काही मानगुरींजवळ आपण सायकल, छत्री, गुंड, बाल्टी किंवा कधी छोटी कपड्याची बॅग पाहतो. यामागे फलाना व्यक्ती आपल्या आयुष्यात कसा जगायचा किंवा तो काय वापरत होता हे दाखवते. स्तंभ मात्र लाकडी असो किंवा दगडी, त्याच्या वरच्या भागाला एखादा कपडा किंवा दुपट्टा गुंडाळलेला असतोस, बहुतेक मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून. हे स्तंभ म्हणजे स्मरण, सन्मान आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. आजही काही कुटुंब या माणगुडी जवळ दरवर्षी फुलं वाहतात, नमस्कार करतात. त्यांच्यासाठी मृत माणूस गेला नाही, तो इथेच आहे, त्यांच्या आठवणींमध्ये, त्यांच्या श्रद्धेमध्ये. गोंड आणि माडिया आदिवासी समाजात मृत्यूनंतर श्रद्धांजली देण्याची ही परंपरा आहे. यात मृत व्यक्तीच्या आठवणी जागवण्यासाठी त्याचे नाव, सामाजिक स्थान आणि पारिवारिक योगदान यांचे प्रतीक म्हणून हे स्तंभ उभारले जातात. मानगुडी बहुतेक वेळा झाडाखाली उभ्या केल्या असतात, कारण आदिवासी समाजात आत्मा आणि निसर्ग यांचे नाते अमर मानले जाते आणि आदिवासी मृत्यूला शेवट नाही, तर परिवर्तन मानतात. ही परंपरा शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे आणि आजही आदिवासी समाजात तिचे जतन केले जाते. ही स्मृती चिन्ह फक्त एक समाधी नाही, तर आदिवासी संस्कृतीचा आत्मा आहे. त्यांचा निसर्गाभिमुख, साध्या आणि भावनिक जीवनशैलीचा एक जिवंत उदाहरण. पण आज ही श्रद्धा धोक्यात आली आहे. विकासाच्या नावाखाली हे अमर स्तंभ पाडल्या जात आहे. मानगुडी आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास आणि निसर्गाशी असलेलं नातं सांगतात. चला, ही परंपरा आणि आपला वारसा जपण्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. व्हिडिओला लाईक करून निसर्गाच्या वाटेवर या माझ्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये.